हॅलो. हा मेहुल, हो बोला. नमस्कार. तर नमस्कार. आपलं ते तुमच्या गाडीवरती ना एलपीजी सेव्हिंग करण्याबद्दल इन्स्ट्रुमेंट लावलं होतं, जे जवळजवळ 5 वर्षापासून आपण टेस्टिंग करतोय. बरोबर. मध्ये मी तुम्हाला फोन केला होता की आपल्याला ते इथेनॉल वरती काय परिणाम होतोय विदाऊट फ्युएल सेव्हर, पेट्रोल सेव्हर आणि विथ ह्याचा जो काय अनुभव आला ना, तो जरा सांगा ना. जसं आपलं बोलणं झालं की आपण ते जे आपण पेट्रोल सेव्हिंग साठी जे मॅग्नेटिक युनिट दिलं होतं मला, बरोबर. ते आपण गाडीला लावलं आणि एक पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला लावलेलं होतं. ते एक आहे आणि एक पाईप लावायला. तर ते लावलेलं होतं. आपण बऱ्याच दिवस ते वापरलं. ज्यावेळेस गाडी सुरुवातीला आपण लावलं त्यावेळेस गाडी सुरू लावण्याच्या अगोदर साधारण एक 60चं ऍव्हरेज येत होती. त्यानंतर ते आपलं हळूहळू 72 प्लस आपण ऍव्हरेज घेतलं त्याचं. बरोबर E20 नव्हतं. बरोबर. त्यानंतर E20 आल्यानंतर ते ऍव्हरेज ड्रॉप होऊन 58 पर्यंत खाली आलं. त्यानंतर आपला कॉल झाला होता किंवा पेट्रोल तेवढं ऍव्हरेज देत नाही, तर तुम्ही म्हणले होते की आता आपण इन्स्ट्रुमेंट लावून जर 58 देते तर काढून किती देते ते पहा. हा, म्हणजे E20 खरा किती फरक पडला ते कळेल आपल्याला. ते कळेल. तर मग आपण ते काढलं आणि साधारण एक 3000 किलोमीटर त्याची टेस्टिंग केली होती. ते साधारण 48 ते 50, म्हणजे कधी 46 मिळालंय तर 50, मी साधारण एक 48 ऍव्हरेज मिळालं ते 3000 49 पकडूया. 48-49 हा, फार तर फार. आणि E20 पेट्रोल वापरून विदाऊट E20 पेट्रोल वापरून मॅग्नेटिक पेट्रोल सेव्हर. आता ते ऍव्हरेज कसं मिळालं साहेब की आपण आता अॅक्युरेट 1 लिटर नाही टाकत. आपण काय करतोय की 200चं टाकतो. आता साधारण 104च्या आसपास पेट्रोलचा रेट आहे. 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये ती गाडी किती जाते, तर ती 96 ते 100 जायला लागली ते काढून ठेवल्यानंतर. जे सुरुवातीला जवळजवळ 120 जात होती ते लावलेले असतात. बरोबर. आणि ते परत लावल्यानंतर परत ते तेवढेच 120 जायला लागली. म्हणजे आताही जस्ट मी लास्ट 1000 किलोमीटर जास्त पूर्ण झाले त्यावेळेस मी चेक केलं. आज आताही ते 120 किलोमीटर व्हायला 300 मीटर बाकी आहे. 200चं पेट्रोल टाकलं होतं, पण ते आणखी रिझर्व्ह चेक केलेले प्रत्येक वेळेस. थोडक्यामध्ये ना, म्हणजे तुमचा जो 4000 किलोमीटर आहे ना, त्यातलं 3000 किलोमीटर हे विदाऊट इन्स्ट्रुमेंट मॅग्नेटिक पेट्रोल सेव्हर आणि 1000 आता चालू आहे त्याप्रमाणे. असं एकदम फायनल कन्क्लुजन सांगा. फायनल कन्क्लुजन मध्ये 48 आणि 58. हा, म्हणजे 48 विदाउट इन्स्ट्रुमेंट आणि विथ इन्स्ट्रुमेंट त्यात 58 मिळतोय. हा, म्हणजे अंदाजे 15% ते 18%, 20% त्याला फरक पडलाय. 20% फरक पडतोय. बरोबर बरोबर बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे इथेनॉल पेट्रोलमुळे जे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यामध्ये ही एक म्हणजे आशादायक गोष्ट आहे. बरोबर. ऑलरेडी इथेनॉलच्या अगोदर आपण 72 प्लस त्याचा ऍव्हरेज घेतलं होतं ते लावून. बरोबर. E20 चालू झाल्यानंतर ऑलरेडी ते E20 मुळे 20% पडलं. हा, आणि ते काढून ठेवल्यानंतर ते आणखी 20% पडलं. हा, म्हणजे आता पुन्हा आपण आल्यानंतर जे पडलं होतं तिथपर्यंत पुन्हा पोहोचलो. परत पोहोचले तिथे 1000 किलोमीटर नंतर ते तेवढं ऍव्हरेज द्यायला लागले परत. बरोबर 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 आहे, एकदम बरोबर. आणि मी काय केलंय की ती जी मॅग्नेटिक फ्युएल सेल बनवण्याची जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती पूर्णपणे ओपन सोर्स केली. आणि आपला घरच्या गॅसला पण काय रिझल्ट आहे त्याचा? घरच्या गॅसला पण सर चांगला रिझल्ट आहे त्याचा. हो, म्हणजे साधारणपणे सांगता येईल का की किती आधी किती पुरायचा आणि आता किती पुरतो अंदाजे? साधारण 10 दिवसाचा तरी फरक होतो. आता साधारण 40 दिवस जात होतं ते त्यात 50 दिवस, म्हणजे 25% झालं. बरोबर बरोबर आहे. 20% सर त्याला. हा, तरी काय हरकत नाही. तरी पण हे केलं, कारण ते बनवण्याची जी किंमत आहे ना, आता मी काय केलंय की ते बनवण्याचं काम आहे ना, आमच्याकडे एक माया नावाच्या मॅडम होत्या, म्हणजे एक ताई होत्या. तर त्यांच्या तब्येतीच्या याच्यामुळे त्यांना वेंडर बनवलं आणि त्यांना घरीच काम द्यायला लागलो त्यामध्ये. मग त्यांना दिलं, सगळं हे केलं. आणि आता ते काय करतात की त्याची बनवण्याची किंमत आहे ना, ती 160 रुपये आहेत आणि 40 रुपये ते लेबर चार्ज घेतात. आणि सांगितलं की त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, पोस्टाचे एवढे असं करून केलंय. आणि त्यातलं कोणीतरी आलं आणि म्हणालं की साहेब आम्हाला बनवायचंय, आम्हाला सगळं नॉलेज द्या. तर ते पण आपण द्यायला सुरुवात केली. म्हणजे उगाच आपल्या हातामध्ये काही ठेवलं नाही. कोणाला असं नको वाटायला की यांचा खूप मोठा काहीतरी त्याच्यामध्ये हात आहे, प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. हा, आणि महत्वाचं एक सांगायचं की लोक त्या गॅसच्या याला घाबरतात ना, ते खरोखर असं तुम्हाला वाटतं का की ते इन्स्ट्रुमेंट लावण्यामध्ये घाबरण्यासारखं काही आहे का? सर त्याच्यात घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाही. ते आउटसाइडला बसते, आपण इनसाइड कुठे काही करत नाही. बरोबर आहे. किंवा साधारणपणे तुम्हाला ते गॅसला लावून 5 एक वर्ष झाली, आपली मशीन जेवढी लावली वॉटर कंडिशनिंग पासून, पण त्या 5 वर्षामध्ये त्या गॅसला काही असं काही कुठला त्रास झाला का की तिथे काही भीतीदायक झालं, गॅस लीक झाला? काहीच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. आम्ही काय थोडा दिवस मॉनिटर केलं त्याला, म्हणजे भीतीसाठी नाही की आपलं किती चालतंय किती नाही याच्यासाठी. बरोबर. त्यानंतर आता तो आम्ही लावलेलं विसरून नाही गेलोय. बरोबर आहे खरी गोष्ट आहे.
चला चांगली गोष्ट आहे. म्हणजे पेट्रोल आणि याला म्हणजे थोडक्यामध्ये ते साधारणपणे तुम्ही जर का आजची इन्व्हेस्टमेंट पकडली तर ₹400 त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले दोन्ही ठिकाणी आणि त्या ₹400 दरवर्षी हजारो रुपये वाढले असं म्हणता येईल आपल्याला. आताच्या टेस्टिंग मध्ये सर मी जर टेस्टिंग साठी नसतं काढलं ना तर माझी 600 किलोमीटर गाडी जास्त गेली असती. बरोबर आहे खरं आहे. हा म्हणजे जे म्हणजे आपण या टेस्टिंग केलं त्याच्यामध्ये आपल्याला लॉस झाला. 3000 किलोमीटर मध्येच 1000 ते 1200 रुपये पेट्रोल म्हणजे साधारण आपण जर लावलेलं असतं तर 1000चं कमी लागलं असतं, न लावता 1200 जास्त नाही लागलं. बरोबर, पण ते कळलं ना त्यामुळे ते जे काय आपलं हे झाले त्याच्यामुळे इथेनॉल पेट्रोल वरती जे टेस्टिंग व्हायचं होतं ते कळलं. बरोबर. हा म्हणजे आता माझं महिन्याला 1000 किलोमीटरच्या आसपास रनिंग होतं. बरोबर वर्षाला 12,000 किलोमीटर मध्ये सर, म्हणजे जर मी ते नाही वापरलं तर मला ते 10,000 किलोमीटर जाईल. बरोबर 2,000 किलोमीटर माझं दरवर्षी हे होतोय फायदा. 5 वर्ष 10,000 किलोमीटर झालं आतापर्यंत. ते 3,000 किलोमीटर मध्ये फक्त आपण काढलं ते. नाही काही हरकत नाही. हा मुद्दाम या फोनवर का घेतलं कारण याच्यावरचा कॉल रेकॉर्ड होतो आणि तो सगळ्यांच्या याच्यासाठी तो मी फेसबुकला टाकणार. त्याच्यामध्ये तुमचा एक फोटो पाठवा, त्या फोटो सकट मी तुम्हाला हे करतो. काही अडचण नाही सर. ओके सर, ओके, थँक्यू.